नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल सपनाज किचन टिप्स. आज मी तुम्हाला स्वादिष्ट आणि कुरकुरीत अळूवडीची रेसिपी शिकवणार आहे. पावसाळा सुरू झाला की अळूची पानं आपल्याला पाहायला मिळतात. बाजारात खूप प्रमाणात उपलब्ध असतात. ही पानं स्वच्छ धुवून घ्यावी आणि चांगली गाळून निथळून घ्यावी. अशा प्रकारे मग ह्या पानांच्या देठ आणि जाड शिरा कापून घ्याव्यात. चिंचेचा कोळ करण्यासाठी चिंच गरम पाण्यात भिजत घालावी. पानांना लावण्यासाठी जे आपण मिश्रण बनवणार आहोत त्याचं साहित्य आता आपण पाहूया. एक मोठी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीचा 1/4 तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे अळूवडी कुरकुरीत बनते आणि तेलकटही होत नाही. गूळ, 2 चमच तीळ आणि चिंचेचा कोळ. चिंच भिजत घालतानाच मी गूळ त्यामध्ये घालते, त्यामुळे ते चांगलं एकजीव होते. आज माझं राहून गेलं, मग तुम्ही नंतरही घालू शकता. गूळ नसेल तर साखरही वापरू शकता. एका बोलमध्ये दोन्ही पिठं घेऊया. त्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला टाकूया. 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकूया. तीळ टाकूया आणि स्वादानुसार त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया. गूळ टाकूया. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. आता या मिश्रणामध्ये आपण चिंचेचं कोळ टाकूया. मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया. पिठामध्ये असलेली हवा निघून गेली पाहिजे आणि सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे. त्याची कन्सिस्टन्सी पहा, अशी झाली पाहिजे. पानाला असं लाटणं फिरून घ्या, त्यामुळे सर्व शिरा एक समान होऊन जाते आणि रोल इझिली बनेल. रोल बनवण्याची ही पद्धत आहे बघा. आधी एक पान घ्या आणि त्या पानाला अशा प्रकारे सर्व पिठाचं मिश्रण लावून घ्या. सर्वत्र चांगलं पीठ लागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण पानाला पीठ लावून घ्या. आता आपण दुसरं पान त्यावर ठेवूया. ते उलटं ठेवायचं बघा, अशा प्रकारे. आता ह्याला सुद्धा चांगलं पीठ लावून घ्या. सर्वत्र व्यवस्थित लागलं पाहिजे. अशा प्रकारे त्यावर दुसरं पान ठेवा. त्यालाही पीठ लावून घ्या. अशा प्रकारे 4 ते 5 पानं तुम्ही लावून घेऊ शकता. सर्वप्रथम दोन्ही बाजूच्या कडा तुम्ही अशा प्रकारे दुमडून घ्या आणि त्याला असं पीठ लावून घ्या. व्यवस्थित पीठ लावल्यावर खालच्या बाजूने तुम्ही रोल बनवायला सुरू करा. हे बघा, हळूहळू आणि दाबून आणि घट्ट असा रोल बनवा. अशा इझी, क्विक आणि चटपटीत रेसिपी स्टेप बाय स्टेप शिकण्यासाठी माझं चॅनल सपनाज किचन टिप्सला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपला रोल तयार झाला आहे. स्टीम करताना कधी कधी रोल सुटतो. तो सुटू नये म्हणून अशा प्रकारे दोन्ही टोकाला दोरा बांधून घ्यावं. तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये हा रोल तुम्ही ठेवा आणि स्टीम करून घ्या. मी पारंपरिक पद्धतीने चाळणीला तेल लावून त्यामध्ये रोल ठेवते. एका भांड्यात पाणी गरम करत ठेवूया. पाणी गरम झाल्यावर त्या भांड्यावर आपण चाळण ठेवूया. सर्व रोल व्यवस्थित चाळणीमध्ये ठेवूया. वरून झाकण लावून चांगली वाफ येईपर्यंत ठेवूया. स्टीम करत ठेवल्यावर आता जवळजवळ 12 मिनटं होऊन गेली आहेत. चला आपण चेक करूया आपले रोल शिजले आहेत की नाही. एक टूथपिक घेऊन या रोलमध्ये असं घुसवा आणि काढा. जर त्याला पीठ चिकटलं नाही तर आपला रोल तयार आहे. अळूवडी 2 प्रकारे खाल्ली जाते. पहिलं म्हणजे बाजारात मिळते तशी राई, मिरची आणि तिळाची चरचरीत फोडणी देऊन तुम्ही ती खाऊ शकता. फोडणीमुळे
अळूवडीची चव अजूनच वाढते. दह्याच्या चटणीबरोबर तुम्ही ही अळूवडी खाऊ शकता. दुसरा प्रकार म्हणजे आपण ही अळूवडी तव्यावर शॅलो फ्राय करूया किंवा कढईमध्ये डीप फ्राय पण करू शकता. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, याचा अर्थ असा की ही अळूवडी आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता आहात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा.